नमस्कार फ्रेंड्स, पॉवर बीआयच्या लेसन नंबर 3 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, या अगोदरच्या लेसनमध्ये आपण डेटा इंपोर्ट कसा करायचा त्याचबरोबर डेटाचं अंडरस्टँडिंग पाहिलं। या लेसनमध्ये आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन पाहणार आहोत। पॉवर बीआय मध्ये पॉवर क्वेरीचा यूज कसा करायचा तर त्या गोष्टीचं नॉलेज देण्यासाठी हा लेसन मी खास तुमच्यासाठी आणलेला आहे। तर हा लेसन शेवटपर्यंत नक्की पहा। त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आता जास्त वेळ न घालवता आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। तर आपण इथे पॉवर बीआय मध्ये आलेलो आहोत आणि आता इथे आपण डेटा इंपोर्ट करणार आहोत आणि इंपोर्ट करून त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत। तर इंपोर्ट डेटा फ्रॉम एक्सेल वरती क्लिक केलं। ऑलरेडी आपल्याला जिथे आपला डेटा आहे ते आपलं डायरेक्ट इथे फोल्डर ओपन झालेला आहे। तर आपण इथे मोर डेटा वरती क्लिक करणार आहोत। आता सुद्धा आपण इथे ऑर्डर डेटाचे इथे एक एक जे वर्कबुक फाईल आहे ती आपण ओपन करणार नाहीत। तर हे आपल्याला अपेंड करायचं आहे, सगळे एकत्र करायचं आहे आणि त्यासाठी आपण डायरेक्ट फोल्डर इंपोर्ट करणार आहोत। ते कसं करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत, पण या लेसन मध्ये आपल्या डेटा ट्रान्सफॉर्मेशन शिकायचं आहे। म्हणून इथे मोर डेटा हे जे तुम्हाला वर्कबुक दिसतंय ते आपण ओपन करणार आहोत, जे आपण ऑलरेडी अगोदर पण ओपन केलं होतं। आणि यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशनची गरज का आहे, डेटा क्लिनिंगची का गरज आहे हेही आपण इथे पाहिलेलं आहे। तर आपल्याकडे इथे कस्टमर डिटेल, फूड डिटेल आणि रेस्टॉरंट डिटेल अशा 3 शीट आलेले आहेत जे मोर डेटा या वर्कबुकमध्ये आहेत। तर यामध्ये कस्टमर डिटेल्स जे आपली शीट आहे त्यामध्ये जो मेंबर टाइप हा कॉलम आहे, तर इथे आपल्याला काय करायचं फ्रेंड, जीच्या ठिकाणी गोल्ड आणि आरच्या ठिकाणी रेग्युलर करायचं आहे। हे आपल्याला एक बेसिक ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला इथे करायचं आहे। त्यासाठी आपण इथे ट्रान्सफॉर्म डेटा यावरती क्लिक करणार आहोत। फ्रेंड्स, आपण इथे डेटा लोड करणार नाही कारण मोर डेटा हे एक वर्कबुक आहे आणि त्या वर्कमध्ये एका शीटमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्म करण्याची गरज आहे। म्हणून आपण हे डायरेक्ट सर्व शीट लोड करू शकत नाही। तर अगोदर आपल्याला डेटा ट्रान्सफॉर्म करणं गरजेचं आहे आणि मगच आपण लोड करणार आहोत। तर आपण आता इथे ट्रान्सफॉर्म डेटावरती क्लिक करूया। अशा प्रकारे इथे ट्रान्सफॉर्म डेटावरती क्लिक केल्यानंतर पॉवर क्वेरीची विंडो आपल्यासमोर ओपन झालेली आहे। तर इथे सुद्धा तुम्हाला फाईल, होम, ट्रान्सफॉर्म जे दिसतात त्याला टॅब म्हणतात। खाली जे काही ऑप्शन आहेत त्याला रिबन म्हणतात आणि क्लोज, न्यू क्वेरी, डेटा सोर्सेस वगैरे आहेत तर याला ग्रुप म्हणतात। तर टॅब, रिबन, ग्रुप तुम्हाला इथेही पाहायला मिळणार आहे। सेम जसं आपण एक्सेलमध्ये पाहिलं, पॉवर बीआयमध्ये पाहिलं तसंच इथे पॉवर क्वेरीमध्ये पण आहे। आणि इथे खाली गेल्यानंतर कस्टमर डिटेल, फूड डिटेल आणि रेस्टॉरंट डिटेल हे जे पाहायला मिळतं तर याला इथे टेबल न म्हणता याला क्वेरीज म्हणतात। म्हणजे थोडं टेक्निकल भाषा वापरणं गरजेचं आहे। तर पॉवर क्वेरीमध्ये याला क्वेरीज म्हणतात, याला टेबल म्हणत नाही। तर टेबल पॉवर बीआयमध्ये म्हणतात। ह्या सुद्धा क्वेरीज इथे आलेल्या आहे, कस्टमर डिटेल, रेस्टॉरंट डिटेल वगैरे। आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे फ्रेंड्स, तर डेटाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे। तर त्यासाठी आपण परत एकदा डेटा अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे। परत एकदा आपण चेक करूया। तर ते चेक करण्यासाठी इथे व्ह्यू टॅबमध्ये तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतो। व्ह्यू टॅबमध्ये गेल्यानंतर इथे कॉलम क्वालिटी आहे यावरती क्लिक करा। कॉलम क्वालिटीवरती क्लिक केल्यानंतर इथे पहा फ्रेंड्स, कॉलमच्या खाली काय येतं, व्हॅलिड 100%, एरर 0% आणि एम्प्टी 0%। इथे व्हॅलिड 100% येणं गरजेचं आहे। आता इथे तर तुम्हाला एरर कुठेच पाहायला मिळत नाही, पण या डेटामध्ये एरर आहे पण तशी एरर नाही। म्हणजे जशी एरर या नावाने ओळखली जाते तशी इथे एरर नाही। तर इथे एरर काय आहे, गोल्डच्या ऐवजी ते शॉर्ट फॉर्म जी यूज केलेला आहे, रेग्युलरच्या ऐवजी ते आर हा शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे। एरर आहे पण एरर या नावाने एरर नाही म्हणून आपल्याला इथे एरर शो होत नाही। किंवा तुम्ही इथे फिल्टर लावून सुद्धा डेटा अंडरस्टँडिंग करू शकता। तुम्हाला जर हा ऑप्शन नको असेल तर अनचेक करा आणि तुम्ही इथे फिल्टर लावून सुद्धा चेक करू शकता। असं दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे डेटा चेक करू शकता की कुठे क्लिनिंगची गरज आहे, काय डेटामध्ये ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथे डेटा अंडरस्टँडिंग करून घेऊ शकता। आता आपल्याला काय करायचं फ्रेंड्स, इथे मेंबर टाईपमध्ये जो कस्टमर डिटेलची जी क्वेरीज आलेली आहे त्यामध्ये मेंबर टाईप हा कॉलम आहे। तर इथे आपल्याला जीच्या ठिकाणी गोल्ड करायचं आहे आणि आरच्या ठिकाणी रेग्युलर करायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, तर होम टॅबमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला रिप्लेस व्हॅल्यूज हा ऑप्शन पाहायला मिळतो। पहा, रिप्लेस व्हॅल्यूज, आणि यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण जसं एक्सेलमध्ये फाइंड अँड रिप्लेस करतो त्याचप्रमाणे इथे विंडो आलेली आहे। पण आपण एक्सेलमध्ये हे करत नाही
का करत नाही मी परत एकदा तुम्हाला सांगते, जरी आपण इन फ्युचर एक्सेलमध्ये आर आणि जीचा डेटा वाढवला तरी आपल्याला एक्सेलमध्ये जाऊन परत ते फाइंड अँड रिप्लेस करत बसावं लागेल. पण ज्यावेळी आपण पॉवर क्वेरीमध्ये येतो आणि इथे जे आपण स्टेप ॲप्लाइड करतो त्या स्टेप आपल्यानंतर ॲटोमॅटिकली अपडेट होत जाणार आहे, जरी एक्सेलमध्ये डेटा वाढला तरी. रिप्लेस व्हॅल्यूचं ऑप्शन होम टॅबमध्ये पाहायला मिळेल. होम टॅबमध्ये मी परत एकदा दाखवते तुम्हाला रिप्लेस व्हॅल्यू, जे ट्रान्सफॉर्म ग्रुपमध्ये आहे. किंवा इथे मेंबर टाईपचा आपण कॉलम तर ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे, त्यावरती राईट क्लिक केल्यानंतर सुद्धा इथे रिप्लेस व्हॅल्यूज हा ऑप्शन आहे, यावरती पण क्लिक करूया. आणि इथे व्हॅल्यू टू फाइंड आपल्याला विचारलेलं आहे. व्हॅल्यू काय फाइंड करायची आपल्याला, जी, आणि ती कशाने रिप्लेस करायची तर गोल्डने आपल्याला ती रिप्लेस करायची आहे. तर समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर इथे ओके वरती क्लिक करायचं नाही. आता तुम्ही म्हणाल का ओके वरती क्लिक करायचं नाही, तुम्ही ओके वरती क्लिक करून पहा, नंतर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, केलं ओके वरती क्लिक. ओके वरती क्लिक केल्यानंतर काय गडबड झाली फ्रेंड्स, इथे पहा काय आलंय, गोल्डच्या ठिकाणी गोल्ड ओल्ड झालंय आणि जिथे जीव होता तिथे गोल्ड आलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, जिथे जीव होता तिथे गोल्ड प्रॉपर आले, पण जिथे अगोदर गोल्ड होता त्यामध्ये जो जीव होता त्या जीच्या ऐवजी पण गोल्ड केलेला आहे आणि पुढे राहिले तसं ओल्ड त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे इथे गडबड झाली की नाही, यस गडबड झालेली आहे. म्हणून आपण आता इथे कंट्रोल झेड करायचं का, पण पॉवर क्वेरीमध्ये तुम्हाला कंट्रोल झेडचा ऑप्शन पाहायला मिळत नाही. मग टेन्शनमध्ये आलात की काय, टेन्शन घेण्याची गरज नाही. जरी तो ऑप्शन नसेल तरी इथे राईट साईडला ॲप्लाइड स्टेप्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि ॲप्लाइड स्टेपमध्ये आपण ज्या काही स्टेप्स ॲप्लाय करतो त्या स्टेप इथे सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. आता इथे रिप्लेस व्हॅल्यूची स्टेप आपण ॲप्लाइड केली होती, यावरती जर आपण क्लिक केलं म्हणजे ही स्टेप जर आपण रिमूव्ह केली, दिसते तुम्हाला रेड, यावरती क्लिक केल्यानंतर आपण परत वन स्टेप बॅक जातो. म्हणजे रिप्लेस करण्याच्या अगोदर जे काही आपल्यासमोर होतं ते परत आलेलं आहे, म्हणजे कंट्रोल झेडच झालेला आहे. म्हणजे ह्या ॲप्लाइड स्टेपचा यूज तुम्हाला लक्षात आला का. मी तुम्हाला भरपूर वेळा ओरडून सांगितलंय फ्रेंड्स, जे आपल्याला फाइंड अँड रिप्लेस करायचं होतं ते आपल्याला एक्सेलमध्ये न करता आपल्याला पॉवर क्वेरीमध्ये करायचं आहे. कारण आपण इथे ज्या काही स्टेप्स करणार आहोत त्या सर्व स्टेप इथे ॲप्लाइड होतात आपल्या. आणि ज्यावेळी आपण एक्सेलमध्ये जरी पुढे जी आणि आरचा डेटा वाढवला तरी ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स ॲप्लाइड होत जाणार आहेत, ॲटोमॅटिकली आपला डेटा इथे अपडेट होत जाणार आहेत. ह्या स्टेप्स परत करायची आपल्याला गरज नाही. म्हणून आपण एक्सेलमध्ये न करता हे पॉवर क्वेरीमध्ये करून नंतर आपला डेटा पॉवर बी आयमध्ये इम्पोर्ट करणार आहोत. चला तर मग आता हे तर अगोदर करून घेऊया ना. तर परत एकदा राईट क्लिक करूया, रिप्लेस व्हॅल्यूवरती क्लिक करूया आणि इथे टाईप करूया जी. परत रिप्लेस कशाने करायचं, गोल्डने करायचं. हे केल्यानंतर इथे खाली तुम्हाला ॲडव्हान्स ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करा आणि मॅच इंटायर सेल कंटेंट्स हा एक तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतो, यावरती चेक ठेवा. ह्या नावावरून तुम्हाला समजले असेल तर ते काय करणार, सेलमधील जे काही कंटेंट असतात ते ॲज इट इज तो चेक करणार. म्हणजे सेलमध्ये जीच पाहिजे, जर जी असेल तरच त्याऐवजी ते गोल्ड होणार आहे, गोल्ड असेल तर ते रिप्लेस करणार नाही. कारण इंटायर पूर्ण सेलमधील कंटेंट इथे चेक केले जाणार आणि ते जर जी असेल तरच गोल्ड होणार. आणि आता ओकेवरती क्लिक करा, रिझल्ट तुमच्या समोर आहे. त्याचप्रमाणे आरसाठी करायचं आहे, रेग्युलरसाठी परत एकदा रिप्लेस व्हॅल्यूवरती क्लिक करूया, इथे आर टाईप करूया, रिप्लेस विथमध्ये आपण रेग्युलर टाईप करूया आणि आता परत ॲडव्हान्स ऑप्शनवरती क्लिक करून मॅच इंटायर सेल कंटेंट्स करायला विसरू नका, नाहीतर परत एकदा गडबड होऊ शकते. ती गडबड टाळायची असेल तर या स्टेप फॉलो करा. ओके, तर झालं फ्रेंड्स, इथे प्रॉपर झालं. जीच्या ठिकाणी गोल्ड आलेला आहे आणि आरच्या ठिकाणी ते रेग्युलर आलेलं आहे. तर हे एक बेसिक ट्रान्सफॉर्मेशन होतं, ते आपण इथे कंप्लीट केलेलं आहे. सो वन्स वी हॅव डन देन गो टू होम टॅब. येस, ऑलरेडी आपण होम टॅबमध्येच आहोत. अँड हिअर इज अ ऑप्शन, तुम्हाला कुठे ऑप्शन पाहायला मिळतो, लेफ्ट साईडला क्लोज अँड ॲप्लाय. कारण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, डेटा क्लिनिंग वगैरे आपण व्यवस्थित केलेलं आहे. बाकीच्या तर क्वेरीजमध्ये आपल्याला काही करायचं नाही. तर मग हा डेटा आपल्याला पॉवर बी आयमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. तर त्यासाठी होम टॅबमध्ये इथे लेफ्ट साईडला क्लोज अँड ॲप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल, यावरती क्लिक करा. आपण जे काही चेंजेस केलेले आहेत पॉवर क्वेरीमध्ये, आपण जे काही चेंजेस केलेले आहेत
ते चेंजेस ॲप्लाय होऊन आपला डेटा इथे पॉवर बी आयमध्ये आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल इथे कुठे पॉवर बी आयमध्ये डेटा आलाय फ्रेंड्स, पॉवर बी आयमध्ये इथे डेटा आलेला आहे. परत एकदा आपली ती पॉवर बी आयची विंडो आलेली दिसेल तुम्हाला आणि इथे राईट साईडला पहा कस्टमर डिटेल, फूड डिटेल आणि रेस्टॉरंट डिटेल आपल्या शीटचे नेम आलेले आहेत. आणि जर तुम्हाला डेटा पाहायचा असेल तर इथे लेफ्ट साईडला टेबल व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल, यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला कस्टमर डिटेल, फूड डिटेल, रेस्टॉरंट डिटेल इथे सर्व डेटा तुम्हाला पाहायला मिळतोय. हे जे डेटा पेनमध्ये जो डेटा आहे याला आपण टेबल म्हणतो, पॉवर बी आयमध्ये आपण याला टेबल म्हणतो, पण पॉवर क्वेरीमध्ये आपण त्याला क्वेरीज म्हणलेला आहे. आणि ते कस्टमर डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता की जीच्या ठिकाणी ते सगळीकडे गोल दिसेल, तुम्हाला कुठेही जी किंवा आर पाहायला मिळणार नाही. तर अशा प्रकारे डेटा ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं ते आपण इथे पाहिलेलं आहे. आणि परत रिपोर्ट व्ह्यूकडे गेल्यानंतर आपल्याला ही अशी स्क्रीन पाहायला मिळते. फ्रेंड्स, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण SQL सर्व्हरकडून डेटा इम्पोर्ट करतो, हे पाहिजे SQL सर्व्हर आहे आणि यामधून ज्यावेळेस आपण डेटा इम्पोर्ट करतो तर त्यावेळी आपल्याला डेटा इम्पोर्ट करण्यासाठी इथे 2 मोड येतात, म्हणजे 2 ऑप्शन इथे विचारले जातात. तर अगोदर समजा आपण इथे काय करू, इथे सर्व्हरचं नाव द्यायचं, नंतर इथं डेटाबेसचं वगैरे नाव दिलं आणि इथे पहा डेटा कनेक्टिव्हिटी मोड आपल्याला इम्पोर्ट क्युरी मोड आणि डायरेक्ट क्युरी मोड असे 2 मोड पाहायला मिळतात. तर ह्या 2 मोडमध्ये नेमकी काय डिफरन्स आहे हे आता आपण इथे पाहूया. फ्रेंड्स, ज्यावेळी डेटा हा इम्पोर्ट क्युरी मोडकडून इम्पोर्ट केला जातो तर त्यावेळी पूर्ण डेटा हा पॉवर बी आयमध्ये येतो. पहा मी काय सांगते, पूर्ण डेटा हा पॉवर बी आयमध्ये येतो आणि तुम्ही तो इथे जो टेबल व्ह्यूचा तुम्हाला ऑप्शन आहे तिथे जाऊन तो डेटा तुम्ही पाहू शकता. पण हा डेटा 1 GB पर्यंतच पॉवर बी आयमध्ये आपण इम्पोर्ट करू शकतो. म्हणजे पॉवर बी आयचा हा रूल आहे की 1 GB पर्यंतच डेटा आपण इम्पोर्ट करू शकतो आणि तेवढा डेटा पॉवर बी आय हँडल करू शकतो. फ्रेंड्स, हा डेटा डायरेक्ट पॉवर बी आयमध्ये येत असल्यामुळे इथे आपल्याला फास्ट रिपोर्ट बनवता येतात. त्याचप्रमाणे यावरती फास्ट प्रोसेस पण करता येते, कारण तो डेटा आपला पॉवर बी आयच्या फाईलबरोबरच सेव्ह होत असतो. तर 1 GB पर्यंतचा डेटा आपण इथे डायरेक्ट घेऊ शकतो इम्पोर्ट क्युरी मोडने आणि त्यावरती आपण फास्ट प्रोसेस पण करू शकतो आणि टेबल व्ह्यूमध्ये आपण तो डेटा पाहू शकतो. हे झालं इम्पोर्ट क्युरी मोड. आता नेक्स्ट आहे फ्रेंड्स डायरेक्ट क्युरी मोड. आता डायरेक्ट क्युरी मोडचा यूज कधी करावा लागतो, तर ज्यावेळी आपला डेटा हा मोठा असतो, म्हणजे 1 GB पेक्षा जर जास्त डेटा असेल, मोठा डेटा असेल, तर त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट क्युरी मोडचा यूज करावा लागतो. तर डायरेक्ट क्युरी मोडमध्ये काय होतं, तर हा डेटा डायरेक्ट सर्व्हरशी कनेक्ट केला जातो, म्हणजे सर्व्हरमधून डायरेक्ट डेटा आपला पॉवर बी आयमध्ये येतो. पण तो पॉवर बी आयमध्ये स्टोअर होत नाही. इट इज नॉट स्टोअर इन पॉवर बी आय. फक्त तो डेटा येत राहतो सर्व्हरकडून पॉवर बी आयमध्ये येत राहतो आणि तो डेटा हा 1 GB पेक्षा जास्त मोठा डेटा असतो, लार्ज डेटा असतो. आणि ज्यावेळी लार्ज डेटा असतो त्यावेळी आपल्याला असं डायरेक्ट क्युरी मोडचा यूज करावा लागतो. तर 1 GB पर्यंतचा डेटा पॉवर बी आय हँडल करू शकतो, पण जर जास्त डेटा असेल तर त्यावेळीच आपल्याला डेटा इम्पोर्ट करण्यासाठी डायरेक्ट क्युरी मोडचा यूज करावा लागतो आणि तो डेटा आपल्याला डायरेक्ट सर्व्हरबरोबर लिंक करावा लागतो. तर हा डेटा सर्व्हरला लिंक असल्यामुळे हा थोडी यावर जे काही आपण प्रोसेस करणार आहोत त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो, थोडी प्रोसेस स्लो होते, कारण हा डेटा डायरेक्ट पॉवर बी आयमध्ये स्टोअर होत नाही. जर डेटा पॉवर बी आयमध्ये स्टोअर होत असेल तर त्यावरती प्रोसेस फास्ट होते, पण हा डेटा डायरेक्ट सर्व्हरशी लिंक असल्यामुळे डेटा सर्व्हरमधून पॉवर बी आयमध्ये येत असतो. म्हणून यावरती जी आपण काही प्रोसेस करतो किंवा रिपोर्ट वगैरे जनरेट करायचे असतील तर याला थोडा वेळ लागू शकतो. तर हे तुम्हाला समजलं असेल की इम्पोर्ट क्युरी मोड आणि डायरेक्ट क्युरी मोड. आता समजा आपण हे कॅन्सल करूया आणि ज्यावेळी फ्रेंड्स आपण एक्सेलमधून डायरेक्ट डेटा घेतो तर त्यावेळी हे ऑप्शन आपल्याला इथे विचारले जात नाही, कारण एक्सेलमध्ये डेटा हा लहान असतो, छोटा असतो, इतका मोठा डेटा नसतो. 1 GB पेक्षा असं इतका मोठा डेटा नसतो. त्यामुळे पॉवर बी आय तो डेटा व्यवस्थित हँडल करू शकतो एक्सेलमधील डेटा, म्हणून तो ऑप्शन तिथे विचारला जात नाही. पण SQL सर्व्हरमध्ये डेटा जास्त असू शकतो, त्यामुळे हे 2 ऑप्शन तिथे विचारले जातात. इंटरव्ह्यूला वगैरे जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, म्हणून मी हे क्लिअर केलेलं आहे. फ्रेंड्स, या लेसनमध्ये आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं, त्याचबरोबर इम्पोर्ट क्युरी मोड, डायरेक्ट क्युरी मोडमध्ये काय फरक असतो हे आपण व्यवस्थित इथे पाहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक पण केलं असेल. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून पण मला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून नेक्स्ट लेसनसाठी रेडी राहा. चला आता या लेसनमध्ये मी इथेच थांबते. बाय.